नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण DMER एक्झामच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, की काल संध्याकाळीच DMER विभागामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि काही तारखांच्या परीक्षा त्यांनी रद्द केलेल्या आहेत. तसंच कोणत्या सेंटरच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, कोणत्या तारखेच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. फक्त 200 + GST एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला हे ई-बुक मिळून जाईल आणि यामधून संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. सर्वात आधी जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा सूचना आलेली आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे ते आपण पाहूयात आणि नंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. तर या ठिकाणी पहा, 24 सप्टेंबर 2025 म्हणजे कालचंच हे सूचनापत्र आहे. रात्री उशिरा आलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य. आता सूचना: सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय किंवा दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट तांत्रिक किंवा अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अतिमुसळधार पावसामुळे राज्यामध्ये आपत्कालीन पूरस्थिती निर्माण झाल्याने दिनांक 25/9/2025 व 26/9/2025 रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिला मुद्दा असा आहे की परीक्षा कशामुळे रद्द झाली, तर जो मराठवाडा आणि मराठवाड्यामध्ये पण 3 जिल्हे बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरचा मराठवाड्याला लागून असलेला भाग, या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे आठवडाभरापासून. त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. बरं, आता कोणत्या तारखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, तर फक्त 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर या 2 तारखांना होणाऱ्या परीक्षाच पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मग आता प्रश्न पडेल उर्वरित तारखांचं काय, तर उर्वरित तारखांच्या ज्या परीक्षा आहेत त्या होणारच आहेत, परंतु 25 आणि 26 सप्टेंबरच्याच परीक्षा फक्त पुढे ढकललेल्या आहेत आणि त्या पण फार काय पुढे ढकलल्या जाणार नाहीत. लगेच त्याचा टाइम टेबल येईल आणि या 2 दिवसांचे जे पेपर आहेत ज्या पदांचे, त्या तारखासुद्धा लवकरच सांगितल्या जातील. अजून एक मुलांचा प्रश्न आहे की फक्त मराठवाडा आणि सोलापूरच्या सेंटरच्याच परीक्षा रद्द झाल्या का, तर असं नाही आहे. त्यांनी असं उल्लेख कुठेही केलेला नाही आहे. त्यामुळं याचा अर्थ असा निघतो की महाराष्ट्रातील सर्वच सेंटरवरच्या 25 तारीख आणि 26 तारखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही सेंटरवर या 2 दिवशी परीक्षा होणार नाहीत. तर फक्त 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरच्याच परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. उर्वरित तारखांच्या परीक्षा वेळेतच होणार आहेत, हे लक्षात असू द्या. आणि नवीन अपडेटसाठी आपलं जे VAJ अकॅडमी आहे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.